मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना उपकर निधीच्या माध्यमातून जवळपास बॅटरी फवारणी पंप त्याचबरोबर सोयाबीन चाळणी यासाठी अनुदान दिले जात आहे आणि हे अनुदान वाटप देखील सुरू करण्यात आलेले आहे। तर हा जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर कोणते शेतकरी, किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती शॉर्टकटमध्ये 2 मिनिटात आटपून घेणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, बघायचं झालं तर बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनांचा लाभ दिला जातो, परंतु वाशिम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपकर योजना चालू केलेली आहे। तर त्या उपकर निधीच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप व सोयाबीन चाळणी खरेदीसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास मला वाटते 2024-25च्या या वर्षासाठी, आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सांगितलेलं होतं। तर या अर्जामध्ये जवळपास शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते। शेतकरी या सोडतची म्हणा किंवा आम्हाला कधी मेसेज येईल किंवा आम्हाला कधी या योजनेचा लाभ मिळेल याची वाट बघत होते। तर शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी करण्यासाठी म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी जवळपास अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर 1140 शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारा फवारा, त्याचबरोबर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणीचा लाभ मिळणार आहे। तर हे लाभ, अनुदानाची जी रक्कम आहे थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर बघायचं झालं मित्रांनो, जवळपास 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 75% अनुदानावर हे फवारणी पंप तसेच सोयाबीन चाळणी हे जे आहे तर याचा लाभ मिळणार आहे। तर संबंधित योजनेच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, म्हणजे या शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या शेतकऱ्यांना मेसेज वगैरे केलेले असतील, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, त्यांना डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान दिलं जाणार आहे आणि त्यांनी काय करायचं आहे, आपले कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करायचा। म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे, पंचायत समितीमध्ये जायचं आहे, गट विकास अधिकारी कार्यालयात जायचं आहे पंचायत समितीच्या, आणि तिथे जाऊन तुमचे आधार कार्ड, तुमचं पासबुक, ज्या गोष्टी मागितल्या जातील त्या गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि तिथून लगेच तुमचा फवारा उचलायचा आहे आणि घरी घेऊन यायचं आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।